मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा दूर वेळ थांबलेला वाटेल अशा जागी निघालोय. बदामी, ऐहोळे आणि पट्टडकल. माझ्या आयुष्यातली महाराष्ट्र बाहेरची दुसरी ट्रिप होती ही. खूप एक्सायटेड होतो. खरं तर एकटाच निघणार होतो, पण हळूहळू सोबती जोडत गेले. बदामीला तसे फारसे लोक जात नाही म्हणे, पण जेव्हा मी इंस्टाग्राम रीलवरती बदामीचे गुफा मंदिरे पाहिले तेव्हापासून ते समोर बघण्याची इच्छा निर्माण झाली. प्लॅन केला, दिवस ठरला आणि निघालो. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. काल रात्री 10 वाजता ठाण्यावरून ट्रेन पकडली होती आणि आत्ता आम्ही आहे विजापूरला. सो 3 तास ट्रेन लेट आहे, नाहीतर आत्तापर्यंत आम्ही बदामीला उतरलो असतो. सो अजून किती वेळ जातो आहे किती नाही ते बघूया आता. तर तब्बल 18 तास नंतर उतरलो आहे बदामी स्टेशनला. खरं तर टायमिंग होता 9 वाजता, पण भाई आता वाजलेत 1. 9 म्हणजे 10, 11, 12, 1, तर 4 तास ट्रेन लेट आहे. आता मजबूत भूक लागलं आहे, तर पहिला कुठं तरी हॉटेलला जाऊन दणकूया, मग हॉटेलला चेकिंग करूया. तो चला. One hour later. इथं पोरं 10 जण पण झोपू शकतात. एवढा बेड दिलाय, तो सिंगल. सोबत साबण दिलेले 3. बेड सोडून खाली 4 जण 5 जण 8 9 जण आरामात झोपतील. कचरा वगैरे प्रॉपर दिलाय आणि हा वॉश बेसिन. दिस इज द बाथरूम. असं म्हटलं जातं की बदामीला आल्यावर भूतनाथ मंदिरमधून सनसेट बघणं कधी मिस नाही करायचं, म्हणून आम्ही पण निघालो भूतनाथ मंदिराकडे. हॉटेलपासून मंदिर फक्त 1 किलोमीटर अंतरावर होतं, म्हणून पायी चालत निघालो. भूतनाथ मंदिराकडे जात असताना डावीकडे एक छोटं मंदिर दिसून आलं. आत गेल्यावर कळतं की हे मंदिर मल्लिकार्जुन भगवानांचं आहे. खूप शांतता होती या मंदिरात, कारण आमच्याशिवाय येथे कोणीच नव्हतं. बघता बघता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आता सनसेट होणार होता, म्हणून हे बघण्यासाठी आम्ही मंदिराच्या पाठी जाऊन बसलो. गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही, म्हणून आजचा दिवस इथेच संपवतो.
600 किलोमीटर प्रवास करून ज्या कारणासाठी आलोय आज त्या ठिकाणी निघालोय. कर्नाटकच्या लाल दगडांच्या डोंगरांमधले लपलेलं एक प्राचीन रहस्य हे आहे बदामी लेणी. सहाव्या शतकात चालुक्य राजवंशाने कोरलेली ही लेणी म्हणजे भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना. एका कड्यावर उभ्या असलेल्या या 4 मुख्य लेण्यांमधून त्या काळातील धर्म, कला आणि स्थापत्यशास्त्र दिसून येतं. पहिली लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. इथे दिसणारा 18 हातांचा नटराज हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रत्येक हात वेगवेगळ्या नृत्य मुद्रेत आहे. दुसरी आणि तिसरी लेणी भगवान विष्णूंना समर्पित आहे. इथे तुम्हाला त्रिविक्रम, वराह आणि नरसिंह अवतारांची सुंदर कोरीव मूर्ती पाहायला मिळते. विशेष म्हणजे तिसरी लेणी सर्वात मोठी आहे आणि भिंतींवरचे कोरीव तपशील अजूनही स्पष्ट दिसतात. सर्वात शेवटचीच म्हणजे चौथी लेणी ही जैन धर्माशी संबंधित आहे. इथे भगवान महावीर आणि इतर तीर्थकारांची शांत ध्यानमग्न मूर्ती दिसते. ही लेणी फक्त मंदिरं नाहीत तर एक संपूर्ण संस्कृतीची कहाणी दगडात कोरलेली आहे. आजवर तुम्ही महाराष्ट्राचे किल्ले तर खूप पाहिले असतील, पण कधी कर्नाटकाचा किल्ला बघितलाय?